बघ, आपण पॉलिटिक्स बद्दल तर बोलूया, पण आपण मेन जो उद्देश होता हे सगळं करण्याचा त्याच्याबद्दल आधी बोललं पाहिजे की विमेन रिझर्वेशन होणार की नाही होणार. याचं उत्तर काय मिळालं असं जर मला विचारशील तर मी असा अर्थ काढतोय की जोपर्यंत भारतीय जनता पार्टीला 2/3 बहुमत मिळत नाही किंवा एनडीएला 2/3 बहुमत मिळत नाही, तोपर्यंत भाजप किंवा एनडीएचं सरकार आलं आहे तोपर्यंत तरी विमेन रिझर्वेशन होण्याची शक्यता नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की पंतप्रधानांनी एक गोष्ट आता क्लिअर केली आहे की जर विमेन रिझर्वेशन लागू करायचं असेल तर ते जेव्हा सीटांची संख्या वाढेल तेव्हाच ते लागू होईल. 543 संख्या असताना विमेन रिझर्वेशन लागू होणार नाही. 33% आरक्षण मिळू शकणार नाही. 850 सीट ज्या वेळेस होतील त्याच वेळेस, आणि ते एक्झॅक्टली जी जंप आहे ती एक्झॅक्टली 34%ची जंप आहे. म्हणजे 815 म्हणजे राज्यांची संख्या, 35 त्याच्यामध्ये ऍड करा युनियन टेरिटरीज, त्याच्यामुळे 850. त्यामुळे ती जी जंप आहे 543 वरनं 850 ती साधारणतः 34-35%ची जंप आहे. म्हणजे ती एक्झॅक्टली तेवढी जंप आहे जेवढं रिझर्वेशन लागू करायचंय. कारण आजच्या त्यांच्या भाषणामध्ये कुठल्याही पद्धतीने त्यांनी डेडलाईन दिलेली नाहीये की 2029 मध्ये आम्ही लागू करू, आमची लढाई सुरू राहील, एवढंच त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यांनी हेही सांगितलं नाहीये की ठीक आहे आम्ही चर्चा करू, आम्ही नव्याने आणायचा प्रयत्न करू, हा त्यांचा मुद्दा नाहीये.